अगदी काही तासांपूर्वी आपण एकदम ठीक होतो आणि अचानकच घसा दुखणे, खवखवणे, सर्दी होणे, शिंका येणे आणि खूप तीव्र अंगदुखी होऊन थंडी भरून ताप येणे अशा प्रकारे, किंवा अशी लक्षणं आल्यावर काही दिवसांनी गालाचा भाग, कपाळाचा भाग हा खूप जास्त वेदना होणे, हे अशी इन्फेक्शन असतील तर नक्कीच आपण एअरबॉर्न इन्फेक्शन किंवा ड्रॉपलेट बॉर्न इन्फेक्शनची डील करत आहोत हे आपल्याला लक्षात येईल. सो मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी घेऊन येत आहे फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज वरचा पुढचा व्हिडिओ, जो असणार आहे पावसाळ्यात होणारे एअरबॉर्न किंवा ड्रॉपलेट बॉर्न इन्फेक्शन्स. सो जसं आपण गेल्या 4 वर्षात अनेकदा कोरोनाबद्दल ऐकलेलंच असणार आहे, तसे हे इन्फेक्शन हे हवेतनं किंवा आपण ज्या व्यक्तीला त्याचे लक्षणं असतील त्या व्यक्तीचे शिंकणं, खोकणं, जोरात बोलण्यातनं जे ड्रॉपलेट हवेत बाहेर पडतात त्याच्याशी संपर्क आल्याने समोरच्या व्यक्तीला पसरू शकतात. आता या इन्फेक्शन बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 95% जास्त थ्रोट इन्फेक्शन्स किंवा सायनस इन्फेक्शन्स हे व्हायरल असतात. सो याचाच अर्थ काय, तर 95%हून जास्त केसेसमध्ये कुठल्याही अँटीबायोटिकचा गरज नसते आणि कुठल्याही अँटीबायोटिकने फायदा होत नाही. आता या मुद्द्यावर बाकी बोलण्यापूर्वी एक साधं सोपं उदाहरण मी देतो. टिपिकली या इन्फेक्शन्समध्ये काय होतं की सुरुवातीला आपल्याला घसा दुखून, अंगदुखी होऊन थंडी ताप सुरू होतो. पहिल्या दिवशी आपण थोडा आराम करतो, पेनकिलर किंवा तापाची गोळी घेतो, सर्दी खोकला असल्यास सर्दी खोकल्याचं औषध घेतो. दुसऱ्या दिवशी आपला थोडा संयम कमी होत जातो आणि तिसरा दिवस ज्यावेळी येतो तेव्हा आपल्याला अगदी असं होतं की आता काहीतरी करायलाच हवं. मेडिकलला गेलो, अँटीबायोटिक घेतली आणि खाल्ली. सो टिपिकली अशा केसेसमध्ये आपण एझिथ्रोमायसिन, अमॉक्सिसिलिन क्लॅव्हल्युनेट किंवा सेपोडॉक्साइम अशा प्रकारचे अँटीबायोटिक ज्या अगदी ऍक्च्युअली चुकीच्या पद्धतीने ओव्हर द काउंटर आपल्याकडे मिळतात त्या आपण घेत असतो. आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते घेत असताना ऍक्च्युअली या सगळ्या इन्फेक्शनच्या नॅचरल कोर्समध्ये असं असतं की पहिले 48 तास तीव्र लक्षणं असतात, तिसऱ्या चौथ्या दिवशी लक्षणांची तीव्रता कमी होत असते आणि बहुतांश वेळी 5व्या दिवसापर्यंत लक्षणं बरी होत असतात. सो आपण जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही अँटीबायोटिकची गोळी खातो तेव्हा नैसर्गिकरित्याच ते इन्फेक्शन इम्प्रूव्ह होत असतं, पण आपला समज हा होतो की मी अमुक अमुक अँटीबायोटिक घेतली म्हणून माझे लक्षणं बरे झालेत. आता त्यापुढे जाऊन आपण काय करतो की आता तर मला बरं वाटतंय, सो त्या 5 गोळ्यांपैकी 2 गोळ्या शिल्लक आहे त्या ठेव गोळ्यांच्या डब्यात. पुढच्या वेळी जेव्हा पहिल्यांदाच घसा दुखेल, सर्दी होईल किंवा ताप येईल तेव्हा आपण तीच गोळी काढून परत घेतो. आणि या गोष्टींमुळे काय होतं, तर कॉमन ज्या अँटीबायोटिक आहेत ज्या खरोखर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स मध्ये अतिशय महत्वाच्या असतात त्या हळूहळू करत निकामी होत जातात. त्याचबरोबर ते आपल्या इंटेस्टाइन्स मधले जे चांगले किंवा कमेन्सल बॅक्टेरिया असतात त्यांना जास्तीत जास्त रेजिस्टंट करत जातात आणि भविष्यात जेव्हा एखाद्या सिव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी आपल्याला अँटीबायोटिकची गरज भासते तेव्हा बरेच कॉमन अँटीबायोटिकचे ऑप्शन हे आपल्या हातात शिल्लक राहत नाही. सो हे जर आपल्यासोबत होण्यापासून टाळायचं असेल तर कुठल्याही साध्या सरळ सर्दी, खोकला, ताप, घशाच्या इन्फेक्शन करता अँटीबायोटिक्स घेऊ नका. याला अर्थातच काही अपवादही आहेत, ते पण आपण या व्हिडिओत बघणार आहोत. सो अपवाद मग यामध्ये काय, तर H1N1 इन्फ्लुएन्झा सारखे इन्फेक्शन्स किंवा H3N2 वगैरे इन्फ्लुएन्झाचे जे इतर प्रकार आहेत या इन्फेक्शन्समध्ये अँटीव्हायरल्स किंवा ओसेल्टामिव्हिर नावाच्या अँटीव्हायरलची गरज आपल्याला पडू शकते, पण तीही 100पैकी 100 व्यक्तींना पडत नाही. तर कोणाला गरज पडते, तर विशेषतः ज्यांचं वय 65च्या पुढे असेल, अगदी लहान मुलं, प्रेग्नंट बायका, ज्यांना फुफ्फुसाचे, हृदयाचे, किडनीचे किंवा लिव्हरचे कुठलेही क्रोनिक आजार असतील, जे स्मोकिंग करतात किंवा ज्यांना रेग्युलर ड्रिंक्स, अल्कोहोल घेण्याची सवय असते किंवा ज्यांची कुठल्याही मेडिकल आजारामुळे किंवा ट्रीटमेंट पद्धतीमुळे प्रतिकारशक्ती वीक असेल, या गटांमध्ये फक्त अँटीव्हायरलचा जो बेनिफिट आहे तो इतर गटांपेक्षा जास्त दिसून आलाय. त्याचबरोबर ह्या गटांमध्ये हे जे ओसेल्टामिव्हिरचं अँटीव्हायरलचं औषध आहे ते H1N1 सदृश लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या 48 ते 72 तासात दिले गेले तरच त्याचा फायदा सगळ्यात जास्त असतो. आणि याच गटांना का, तर या गटातल्या व्यक्तींना हे H1N1 किंवा त्या प्रकारचे फ्लूचे इन्फेक्शन झाल्यानंतर ते इन्फेक्शन घशापर्यंत, सायनसेस पर्यंत म्हणजे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये मर्यादित न राहता फुफ्फुसापर्यंत जाऊन न्यूमोनिया होण्याची किंवा ARDS सारखे पुढचे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता हे आजार नसणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त असते. म्हणून हे जे हाय रिस्क किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज गट आहेत
त्यांच्यामध्येच फक्त H1N1 सारख्या इन्फेक्शन्समध्ये अँटीव्हायरल्सचा फायदा हा जास्त असतो. आता उरलेल्या व्यक्तींमध्ये कधीच देऊ नये का? तर उरलेल्या व्यक्तींमध्ये 48 तास झाल्यानंतरही जर 102-103 पेक्षा जास्त ताप असेल तर त्यांच्यामध्ये तापाची तीव्रता लवकरात लवकर कमी करणे, इन्फेक्शन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा शक्यता कमी करणे आणि व्हायरसची त्यांच्या शरीरातली संख्या खूप वेगाने कमी करून त्यांना बरं वाटण्यासाठी अँटीव्हायरलचा उपयोग हा केला जाऊ शकतो. अदरवाईज बाकी कुठल्याही गटांमध्ये किंवा कुठल्याही थ्रोट इन्फेक्शन्स करणाऱ्या व्हायरल इन्फेक्शन्समध्ये अँटीव्हायरल किंवा अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्सची आवश्यकता नसते. कोविडबद्दल इथे फारसं बोलत नाहीये, कारण कोविडबद्दल आपण सर्वांनीच गेल्या 3-4 वर्षात खूप काही ऐकलंय, वाचलंय, केलंय आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टींबद्दल वेगवेगळे डाऊट्स आपल्या डोक्यामध्ये आहेत. सो कोविड करता आपण एक स्वतंत्र माहिती आपण वेगळ्या व्हिडिओद्वारे घेऊ. ठीक आहे. सो आता या इन्फेक्शन्स नंतर पुढचा एक महत्वाचा प्रश्न असतो. बरेच रुग्ण येऊन सांगतात की डॉक्टर मला तर सर्दी खोकला झाला की सायनसचा त्रास होतोच, मला तुम्ही अँटीबायोटिक द्याच. किंवा दुसरं असतं, सर मला थंडी खोकला ताप आहे, तुम्ही म्हणताय ते मला कळतंय की व्हायरल इन्फेक्शन आहे, पण मला उद्या खूप महत्वाची मीटिंग आहे, अजिबातही सुट्टी घेणं शक्य नाहीये, मला लगेच अँटीबायोटिक द्या. पण या सगळ्या केसेसमध्ये महत्वाचं हे आहे की तुम्ही अँटीबायोटिक जरी घेतली तरी हे इन्फेक्शन विषाणूंमुळे असल्या कारणाने त्या अँटीबायोटिकने लक्षणं कमी व्हायला काहीही मदत होत नाही. आणि या उलट बऱ्याच रँडमाइज ट्रायल्समध्ये हे सिद्ध केलं गेलंय की या गटांमध्ये अँटीबायोटिक्स दिल्याने फायदा होण्यासाठी 10, 20, 30 पेक्षा जास्त पेशंट बऱ्याच वेळी ट्रीट करावे लागतात, तेव्हा जाऊन एकाला त्याचा फायदा होण्याची शक्यता असते आणि तोही युजली त्या मेडिकल आजारांच्या गटामधला रुग्ण असतो. दुसरं, अँटीबायोटिक न घेणाऱ्या गटापेक्षा 3 ते 3.5 पटीने जास्त या व्यक्तींमध्ये साईड इफेक्ट दिसून येतात, म्हणजे अँटीबायोटिक रिलेटेड साईड इफेक्ट. सो ऍसिडिटी होणं, वॉमिटिंग होणं, भूक न लागणं, तोंडाची चव कडवट होणं, डायरिया काही केसेसमध्ये होणं, असे वेगवेगळे साईड इफेक्ट्स विनाकारण अँटीबायोटिक घेतल्याने या रुग्णांमध्ये दिसू शकतात. मग अँटीबायोटिक घ्यायचे नाही तर काय घ्यायचं? तर ताप अंगदुखीसाठी तापेची गोळी, काही केसेसमध्ये थोडे पॉवरफुल पेन किलर्स, सर्दी खोकल्याची औषधं म्हणजे डिकंजेस्टंट्स किंवा अँटीहिस्टामिनिक या गटातले, सो तुमचे सिट्रिझिन किंवा हायड्रॉक्सिझाईन किंवा इतर जे सर्दी खोकल्यात काम करणारे मॉन्टेलुकास्ट वगैरे सारखे औषधं आहेत, फेक्झोफिनाडिन सारखे औषधं आहेत, ते यामध्ये आपल्याला उपयोगी ठरू शकतात. सगळ्यात महत्वाचं स्टीम म्हणजे वाफ घेणे, घसा दुखत असल्यास, घसा कवकत असल्यास कोमट पाण्यात मीठ हळद घालून त्याचे गार्गल्स किंवा बिटाडाईनचं लिक्विड घालून त्याचे गार्गल्स करणे, किंवा घशात खूप तीव्र वेदना असताना डिस्प्रिन सारखी गोळी पाण्यात घालून तिच्या अँटी इन्फ्लमेटरी इफेक्ट्समुळे गार्गल करून ती थुकणे, म्हणजे आपण ती गोळी शरीरात घेतच नाही आहोत, फक्त घशाचं इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी वापरतोय. सो असं गार्गल काही खाण्याच्या 15-20 मिनिटं अगोदर केलं तर ऍटलीस्ट काही वेळाकरता वेदना थोड्या कमी राहून आपण सहजपणे अन्न खाऊ शकतो. या सगळ्या लाक्षणिक म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटची या सगळ्या इन्फेक्शन्समध्ये गरज असते. आता मगाशी बोलल्याप्रमाणे सायनसायटिस कडे बघू तर पुन्हा 50 ते 60% सायनसायटिस 3 ते 5 दिवसामध्ये कुठलेही अँटीबायोटिक न घेता आपल्या प्रतिकार शक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होतात. तिथे परत सायनसमधलं कंजेशन कमी होण्याकरता लागणारी ट्रीटमेंट इतकीच फक्त गरजेची असते. मग सायनसायटिसमध्ये अँटीबायोटिक केव्हा घ्याव्यात? सो जेव्हा सायनसायटिस नंतर मधच्या हिस्ट्री दरम्यान सुरुवातीला लक्षणं होते, ते लक्षणं कमी झालेत आणि परत 2-3 दिवसाच्या गॅप नंतर लक्षणं वाढलेत, सो ज्याला डबल सिकनिंग म्हणतात, किंवा दुसऱ्यांदा जे लक्षणं वाढलेत, सो तशावेळी सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं त्या केसमध्ये, किंवा सायनस इन्फेक्शन सोबत दहाड किंवा मोलार टूथ जे असतं त्या भोवती इन्फेक्शन असेल किंवा त्यातनं हिरड्यांमधनं पस येत असेल, असे लक्षणं असतील तर, सायनसेसच्या आजूबाजूचा चेहऱ्याचा भाग खूप लाल झाला असेल, सुजला असेल तर, किंवा 2 पैकी एकाच बाजूला नाकातनं पस सारखं दिसणारं द्रव्य बाहेर येत असेल तर, किंवा सायनसायटिस नंतर खूप जास्त प्रमाणात चक्कर येत असतील, डोळ्याभोवती कपाळाभोवती तीव्र वेदना होत असतील, किंवा सायनसायटिसची लक्षणं 10 दिवसानंतरही कंटिन्यू असतील, किंवा सिव्हिअर लक्षणं 3 दिवसानंतरही कंटिन्यू असतील, या 6 ते 7 सिनारिओजमध्ये फक्त अँटीबायोटिक देऊन सायनसायटिसमध्ये रुग्णाला फायदा होतो. इतर कुठल्याही सिनारिओमध्ये सायनसायटिसमध्ये अँटीबायोटिकचा फायदा होत नाही. आता सायनस प्रमाणे पुढचा प्रश्न असतो टॉन्सिल्सचा. तर पुन्हा टॉन्सिल स्वेलिंग जेव्हा असतात
त्यातही मेजॉरिटी केसेस या व्हायरल इन्फेक्शन्समुळे असतात. फार थोड्या असतात ज्या बॅक्टेरियल इन्फेक्शनने असतात. तर व्हायरल बॅक्टेरियल फरक कसा करावा, तर लक्षणांमध्ये एक मोघम बघितल्यास व्हायरल इन्फेक्शनला पहिल्या 48 ते 72 तासामध्ये खूप तीव्र ताप, अंगदुखी आणि थंडी वाजणे हे लक्षणं जास्त असतात आणि 103-4 पर्यंत ताप येत असतो आणि 3-4 दिवसानंतर यांची तीव्रता कमी होऊन 5व्या दिवसापर्यंत जात असतात. बॅक्टेरियल इन्फेक्शनला बऱ्याच वेळी सुरुवातीला तीव्रता थोडी कमी असते आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तीव्रता ही वाढते. हे एक लक्षण असतं. आणि दुसरं, टॉन्सिल्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर टॉन्सिलवर पसचे कलेक्शन असलेले पस्च्युल्स हे जर दिसत असतील तर ते बॅक्टेरियल किंवा स्ट्रेप्टोकोकल थ्रोट इन्फेक्शन असण्याची शक्यता असते आणि तशा केसेसमध्ये अमोक्सिसिलिन सारखे अँटीबायोटिक अतिशय गरजेचे ठरतात आणि पुढचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी महत्वाचे असतात. आता या सगळ्या बाबतीत जसं आपण कोविड पासूनही बघत आलोय, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. कारण का या इन्फेक्शन्समध्ये काय असतं की कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन्सला इन्क्युबेशन पिरियड म्हणजे संसर्ग झाल्यापासून लक्षणं दिसण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो फक्त 1 ते 2 दिवसाचा असतो. एका रुग्णामागे किमान 5 ते 10 पटीने इतर व्यक्ती असतात ज्यांना लक्षणं म्हणजे इन्फेक्शन झालंय पण लक्षणं फारशी दिसत नाही. सो सब क्लिनिकल केसेस खूप असतात. त्यानंतर हे हवे आणि ड्रॉपलेटद्वारे स्प्रेड होतात, त्यामुळे पाण्यातनं पसरणाऱ्या, अन्नातनं पसरणाऱ्या इन्फेक्शन इतकं हे कंट्रोल करणं तितकंसं सोपं नसतं आणि खूप सारे लोक आपल्या आजूबाजूला असतात जे या इन्फेक्शन्सला ससेप्टेबल असतात. सो या 3-4 कारणामुळे टिपिकली या व्हायरल इन्फेक्शन्समध्ये आपण बघतो की घरी, ऑफिसमध्ये किंवा शाळेतल्या मुलांमध्ये, कॉलेजला मधल्या मुलांमध्ये एकाला इन्फेक्शन झालं की त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना एका पाठोपाठ 1-2 दिवसाच्या अंतराने इन्फेक्शन्स होतात. सो हाच मुद्दा आपण ट्रीटमेंटच्या वेळी पण वापर करून घ्यायचा आहे की असं जेव्हा दिसून येतं तेव्हा ते व्हायरल असण्याची शक्यता जास्त आहे. सो जस्ट बिकॉज 103-4 ताप दिसला म्हणून अँटीबायोटिक घेतलं असं यामध्ये आपण करायला नको. तर हे टाळण्याकरता काय करावं, तो प्रिव्हेन्शन करता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कोविड पासून आपण बघत आलोय, हँड हायजीन, हँड सॅनिटेशन. ज्या व्यक्तीला लक्षणं असतील त्यातलं इन्फेक्शन आपल्या 4 हात लांब ठेवायचं असेल तर त्या व्यक्तीला 1 हात लांब ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी अशा व्यक्तीने जाणे टाळणे, ज्या व्यक्तीला लक्षण आहेत त्या व्यक्तीने मास्कचा वापर करणे. त्याशिवाय ते शक्य नसल्यास खोकताना, शिंकताना आपल्या कोपराच्या आत किंवा शर्टच्या आत हात रुमालात किंवा टिश्यू पेपरने तोंड आणि नाक कव्हर करून त्यावर खोकणे किंवा शिंकणे. टिश्यू पेपर इथे वापरत असल्यास बऱ्याच वेळी आपण आपल्या आजूबाजूला बघतो लोक एकच टिश्यू पेपर बराच वेळ वापरतात, तर तो लगेच फेकून देणं गरजेचं आहे आणि टिश्यू पेपर वापरल्यानंतर प्रकर्षाने हँडवॉश करणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण आणि त्याचसोबत हाताने तोंड नाक कव्हर न करणे हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण आपल्या हातावर जर ड्रॉपलेट्स लागले असतील तर जोपर्यंत त्या हातावर थोडं मॉइश्चर त्या ड्रॉपलेटचं आहे तोपर्यंत ते व्हायरस त्यावर जिवंत असतात आणि तोपर्यंत तो हात आपल्या दरवाजांना, बटनांना, पेन, फाईल्स, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स अनेक ठिकाणी लागत असतो आणि तिथे परत दुसऱ्या कोणाचा हात लागल्यावर त्यांना ते जंतूंचा संसर्ग होऊन त्यांना इन्फेक्शन होण्याची रिस्क ही वाढत जाते. ही एक कारण आहे की ज्यामुळे हे इन्फेक्शन खूप रॅपिडली वाढतात आणि एका पाठोपाठ एक खूप जणांना होतं. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या इन्फेक्शन विरुद्ध लस उपलब्ध आहे, वॅक्सिन उपलब्ध आहे, ती आपण घेणं गरजेचं आहे. सो इथे सगळ्यात महत्वाचं कोविड वॅक्सिनच्या थोड्याशा कंट्रोवर्शियल भागात मी सध्या जाणार नाही, पण फ्लू वॅक्सिन बद्दल मला बोलायला नक्की आवडेल. कारण का गेल्या अनेक वर्षांपासून फ्लू वॅक्सिन ही आपल्याकडे उपलब्ध आहे, जगभरामध्ये वापरली जाते आणि योग्य त्या सगळ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये पडताळणी करूनच ही वॅक्सिन उपयोगात आणली जाते. आणि परत जे गट आपण म्हटलो होतो की 65च्या वरचे वृद्ध, 2 ते 5 वर्षाखालची मुलं, डायबिटीस असणारे रुग्ण, क्रोनिक लंग, लिव्हर, हार्ट, किडनीचे आजार असणारे रुग्ण किंवा कुठल्याही आजारांमुळे प्रतिकारशक्ती वीक असणारे रुग्ण, या गटातल्या व्यक्तींनी कंपल्सरी फ्लू वॅक्सिन वर्षातनं एकदा घ्यायला हवी. इतर सगळ्यांनी घ्यायला नको का, तर इतर सगळ्यांनीही घेणं योग्यच आहे, पण या गटांना प्राधान्य मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. मग फ्लू वॅक्सिन कुठली आणि कधी घ्यावी, तर क्वाड्रिव्हॅलंट इनॅक्टिव्हेटेड इन्फ्लुएन्झा वॅक्सिन जी मार्केटमध्ये इझिली उपलब्ध असते ती आपण घ्यायला हवी. दरवर्षाची लेटेस्ट स्ट्रेन म्हणजे जगभरामध्ये व्हायरल सर्व्हिलन्स नेटवर्क आहे, त्यातनं ठिकठिकाणी कुठले व्हायरसेस त्या वर्षी कॉमन होते याचा डेटा गोळा केला जातो आणि त्यानुसार नवीन वॅक्सिन त्या वर्षी बनवली जाते आणि ती वॅक्सिन एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला मार्केटमध्ये उपलब्ध होते. त्याचप्रमाणे भारतात जर आपण बघितलं तर जून ते सप्टेंबरचा पावसाळ्याचा कालावधी आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून तर जानेवारी-फेब्रुवारी पर्यंतचा हिवाळ्याचा कालावधी, या 2 टप्प्यांमध्ये फ्लूच्या केसेस आपल्या आजूबाजूला वाढताना दिसतात. आणि लस घेतल्यानंतर किमान 2 ते 3 आठवडे
जावे लागतात आपल्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्ती किंवा अँटीबॉडी लेवल डेव्हलप होण्यासाठी. म्हणून टिपिकली मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला या हाय रिस्क ग्रुप्स मधल्या व्यक्तींनी तरी फ्लूची वॅक्सिन ही दरवर्षी घ्यायला हवी. आणि त्यासोबत इतर कुठल्या न्यूमोनिया वगैरेच्या वॅक्सिन त्यांना इलिजिबल असतील तर तेही नक्की घेणं गरजेचं आहे. आणि अशा सगळ्या काळजी आपण जर घेतली तर H1N1 इन्फ्लुएन्झा सारख्या, कोविड सारख्या अनेक पोटेन्शियली कॉम्प्लिकेशन्स करणाऱ्या आणि घातक ठरू शकणाऱ्या आजारांपासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न आणि कमेंट्स लिहायला विसरू नका. आणि हो, फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजेसच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे असे जास्तीत जास्त उपयोगी व्हिडिओ आम्ही तुमच्याकरता आणत राहू आणि ते आम्ही लाईव्ह केलेत याची माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म्ड, स्टे हेल्दी.